जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता आणि त्यालाच आपण हिंदू असं म्हणतो। दृष्टांचं निर्दालन झालंच पाहिजे असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। लढाई ही धर्माची आणि अधर्माची आहे। काल धर्म विचारून मारलं, हिंदू असं कधीही करणार नाहीत। आपल्या मनात दुःख आहे, आपल्या मनात क्रोध आहे। असुरांचं निर्दालन व्हायचं असेल तर अष्टभुजांची शक्ती असलीच पाहिजे। रावण त्याचे मन बुद्धी बदलायला तयार नव्हता, दुसरा उपायच नव्हता। रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामानं त्याचा वध केला असंही भागवत यांनी म्हटलंय। मुंबईमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते। लढाई चालू आहे ना, ती पंथ संप्रदायांची लढाई नाही आहे। पंथ संप्रदायांचा आधार आहे, लढाई आहे धर्माची अधर्माची आहे। म्हणून आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही, पण काल ज्या कट्टरपंथीयांनी उत्पात केला त्यांनी धर्म विचारून मारलं। हिंदू असं कधीही करणार नाही, पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील। म्हणून देश बलवान पाहिजे। रावण शिवभक्त होता, वेदशास्त्र संपन्न होता, सगळं काही होतं। एक चांगला माणूस बनायला जे त्याच्यापाशी पाहिजे ते सगळं रावणाजवळ होतं, परंतु जे शरीर मन बुद्धी त्यांनी धारण केली किंवा बनली त्याची, ती बदलायला तयार नव्हती। दुसरा उपायच नव्हता। रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा जन्म घेत नाही तोपर्यंत तो सुधारणार नाही। त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले होते आणि या पर्यटकांना सुखरूप मुंबईत घेऊन येणारं विमान संध्याकाळी मुंबई विमानतळावर पोहोचलं। यावेळी पर्यटकांनी स्वगृही परतण्याचा आनंद व्यक्त करत सुटकेचा निश्वास सोडला। अनेकांनी देवासह सरकारचे आभार मानले। अटैक बहुत गलत बात है और चुन चुन के हिंदू आदमी देख के अटैक किए हैं और सिर्फ वो जेंट्स को अटैक किए, लेडीज बच्चों को अटैक नहीं किया। वो जाके बोलो मोदी साहब को, ऐसा हम सुने सो ऐसा याद करने को बहुत बुरा लगता है। प्लीज बहुत बुरा लगता है। ये आपका फर्स्ट ट्रिप था कश्मीर के लिए? ये आपका फर्स्ट ट्रिप था कश्मीर का? मेरा तो तीसरा था। मेरे हस्बैंड को हमेशा उनका कैंसिल होता था। ये पहली बार गया था, लेकिन उसको अभी भी कैंसिल था। पहिले गए थे ना, पहिले हमने ये किया था। जो आपल्या देशात असूनही आपण तो एन्जॉय करू शकत नाही आहोत, ही खूपच मोठी दुःखद घटना आहे। नक्कीच वाटेल, आपलं सरकार नक्कीच त्याच्यावर आता विचार करते आणि ते नक्कीच काहीतरी ऍक्शन घेऊन आपल्या सगळ्यांचं आयुष्य चांगलं सुखकर करतील की जेणेकरून आपण काश्मीर सारख्या नंदनवनात परत जाऊन तिथे एन्जॉय करू शकतो। आम्ही 21 तारखेला गेलो, 22 तारखेला आम्ही तिथेच होतो। 21 तारखेला इथून श्रीनगरचं फ्लाईट पकडलं, श्रीनगरवरून डायरेक्ट पेहलगामला गेलो, पेहलगामला राहिलो त्या रात्री। 22 तारीख पेहलगामला आम्ही फिरत होतो आणि जेव्हा ती घटना घडली तेव्हा आम्ही चंदनवाडीमध्ये होतो आणि ती घटना 5 की 10 किलोमीटरच्या प्रॉक्सिमिटीमध्ये घडलेली आहे। ये टूरिस्ट का जहाँ तक हम होटल में थे तो सारे टूरिस्ट बस जल्दी से वहाँ से निकलना चाहते हैं, सब अपने सेफली अपने घर पहुँचना चाहते हैं, बस यही कंडीशन है फिलहाल। एज ए टूरिस्ट जो है इसके ऊपर अटैक हुआ है तो उसके ऊपर आपका क्या बोलना है मैडम? आपको बहुत ही गलत हुआ, बहुत ही इनह्यूमन था वो अटैक, बिकॉज टूरिस्ट वहाँ से घूमने जाते हैं, एंजॉय करने जाते हैं विदाउट एनी टेंशन। और अगर टूरिस्ट प्लेस पे भी हम सेफ ना हो तो कहाँ है? अगर हम घूमने भी फ्रीली ना जा सके तो। तुम्ही काश्मीरला गेलेला होतात, कसं वातावरण आहे तिकडे, काय सांगाल? आम्ही काश्मीरला गेलो होतो, तर वातावरण आता खूप भयग्रस्त आहे। तिथं पर्यटकांमध्ये खूप भीती निर्माण झालेली आहे। तिथं आत्ता कुठंतरी 2-3 वर्ष झाले रोजगार चालू झाला होता, परंतु या भ्याड हल्ल्यामुळे तिथला रोजगार परत बंद होण्याच्या मार्गावरती आहे। त्यामुळे तिथली आर्थिक स्थिती फार आता कुंकत होण्याच्या मार्गावरती आहे। ज्या ठिकाणी भ्याड हल्ला झाला त्या ठिकाणी तुम्ही पर्यटनासाठी गेला होता का, जिकडे मिनी स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं? आम्ही त्या ठिकाणी चाललो होतो, पण ज्यावेळेस हल्ला झाला हे कळलं, आम्ही त्याच वेळी श्रीनगरमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आणि याच निर्णयामुळे तुमचे प्राण वाचलेले आहेत, काय म्हणाले याबद्दल? आम्ही देवाचे खूप आभार मानतो की आम्हाला सद्बुद्धी मिळाली आणि आम्हाला
आमचा प्राण वाचला. जीव तुमचा सुदैवाने वाचलेला आहे, तुम्ही तिकडे गेलात नाही म्हणून. आता ते तर आहे, ज्यांचा जीव गेला त्याच्यासाठी तर भरपूर दुःख आहे, पण आपला जीव वाचला तर म्हणून एक आहे, बरं वाटतं. पण आहेत सगळ्या फॅमिलीमध्ये पण सगळ्यांना बरं वाटतं. पण आता असं आहे की ठीक आहे, म्हणजे पण जे झालं ते बरोबर नाही. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली होती आणि या बैठकीला विरोधी पक्षातील नेते देखील उपस्थित होते. सरकार उचलणार असलेल्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा असेल अशी ग्वाही यावेळी काँग्रेस पक्षानं दिली आहे. दहशतवाद विरोधात कारवाईमध्ये सर्वच पक्ष सरकारच्या पाठीशी असतील असंही विरोधी पक्षांनी स्पष्ट केलंय. तर दहशतवादाला चोख उत्तर द्या अशी मागणी देखील या बैठकीत करण्यात आली आहे. दरम्यान पहलगाममध्ये पर्यटकांच्या सुरक्षेत चूक झाली अशी कबुली सरकारनं दिली आहे. हमने सब लोगों ने मिलके जो पहलगाम में इंसिडेंट हुआ है उसको सभी लोगों ने कंडम किया. ऑल पार्टी इरेस्पेक्टिव ऑफ ये वो ऐसा कुछ. और दूसरी चीज़ हमने ये कहा कि कश्मीर में शांति रखने के लिए वो अच्छा प्रयास करे और वहाँ पर शांति रखना ज़रूरी है. ये बात उनके सामने हमने रखा और उन्होंने ये कहा कि सभी एक्शन ले लें. और देश का हर नागरिक ये चाहता है कि भारत की सरकार आतंकवादियों को उन्हीं की भाषा में जवाब दे जैसे उन्होंने हमारे निहत्थे निर्दोष लोगों की हत्या की है. ऐसे रख लो हिलाना. निहत्थे निर्दोष पर्यटकों को मारा है, उसी की भाषा में आतंकवादियों का समूल नाश होना चाहिए. उनको बर्बाद किया जाए, उनके कैंप्स बर्बाद किए जाए. और जहां से ये संचालित हो रहा है पाकिस्तान से, उस पाकिस्तान के खिलाफ भी आप कार्रवाई करिए. ऐसा सब ने एक मत से आज सर्वदलीय बैठक में अपनी बात सरकार के सामने रखी है. ऑल पार्टी मीटिंग में रखा है. हमारे ऑफिशियल्स की ओर से, आईबी की ओर से, होम मिनिस्ट्री के ऑफिशियल्स की ओर से ब्रीफिंग किया गया है. घटना कैसे हुई और कहाँ चूक हुई इसका भी बताया. और जो जगह जहाँ घटना हुई उस जगह में वो मेन रोड पे नहीं है, पैदल चलना पड़ता है या घोड़ा से चलना पड़ता है, जो लगभग वहाँ से 2.5 घंटे 2 घंटे दूर जिस मीडो से जहाँ ये घटना हुई उसके बारे में बताया. और सब पार्टी को बताया कि सब कुछ अच्छा चलते हुए भी ये घटना एक चूक हुई है और इससे सब दुखी है और ऐसा घटना आगे नहीं होना चाहिए. कभी भी टूरिस्ट पर हमला नहीं हुआ था, लेकिन अभी टूरिस्ट पर भी हमला हुआ. लोगों को नाम पूछ कर यहाँ पर मारा गया. तो एक कड़ा रवैया जो है भारत के माध्यम से यहाँ पर लेना बहुत ज़रूरी है, जिससे ये हमेशा की तकलीफ़ बंद हो पूरी तरीके से. और जो कुछ रिटेलिएशन करना है सरकार को, भारत को, उसके साथ पूरी तरीके से, पूरी ताकत से सभी पार्टियां खड़ी है. हमारी पार्टी शिवसेना की ओर से भी पूरी ताकत से हम प्रधानमंत्री और गृह मंत्री, रक्षा मंत्री जी के साथ खड़े. जो भी वो निर्णय लेना चाहेंगे वहाँ पर उनको लेना चाहिए. जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता आणि त्यालाच आपण हिंदू असं म्हणतो. दृष्टांचं निर्दालन झालंच पाहिजे असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. लढाई ही धर्माची आणि अधर्माची आहे. काल धर्म विचारून मारलं, हिंदू असं कधीही करणार नाहीत. आपल्या मनात दुःख आहे, आपल्या मनात क्रोध आहे. असुरांचं निर्दालन व्हायचं असेल तर अष्टभुजांची शक्ती असलीच पाहिजे. रावण त्याचे मन बुद्धी बदलायला तयार नव्हता, दुसरा उपायच नव्हता. रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामानं त्याचा वध केला असंही भागवत यांनी म्हटलंय. मुंबईमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. लढाई चालू आहे ना, ती पंथ संप्रदायांची लढाई नाही आहे. पंथ संप्रदायांचा आधार आहे. लढाई आहे धर्माची, अधर्माची आहे. म्हणून
आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही. पण काल ज्या कट्टरपंथ्यांनी उत्पात केला त्यांनी धर्म विचारून मारलं. हिंदू असं कधीही करणार नाही. पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील. म्हणून देश बलवान पाहिजे. रावण शिवभक्त होता, वेदशास्त्र संपन्न होता, सगळं काही होतं. एक चांगला माणूस बनायला जे त्याच्यापाशी पाहिजे ते सगळं रावणाजवळ होतं. परंतु जे शरीर मन बुद्धी त्यांनी धारण केली किंवा बनली त्याची, ती बदलायला तयार नव्हती. दुसरा उपायच नव्हता. रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा जन्म घेत नाही तोपर्यंत तो सुधारणार नाही. त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला.